रामकृष्ण हरी माऊली. सुरुवात करूया आपल्या कीर्तन सोहळ्याला. बरं, ही व्याख्या कशी वाटते बघा, की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एका प्रेमळ आणि जिद्दीवान पुरुषाचा हात असतो. त्याच्या प्रेमळपणाने कीर्तनाची प्रेरणा दिली आणि जिद्दीने बंडखोरी. आजही ते सोबतीने आहेतच. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण लीना महाराज खाडे यांना. हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम जय 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 राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी. हरी दळणी दळिता आठवे मनसी अलंकापुरवासी ज्ञानराज. अलंकापुरवासी ज्ञानराज. दळणी दळिता आठवे मानसी अलंकापुरवासी ज्ञानराज. अलंकापुरवासी ज्ञानराज. ओविया मंगळी गायीन तयासी. 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 स्वामी तुकयासी निजान दे. स्वामी तुकयासी निजान दे. ओविया मंगळी गायीन तयासी. स्वामी तू कयासी निजानंदे. स्वामी तू कयासी जानंदे. एका जनार्दनी आणि नामदेव देती स्वानुभव आठविता. देती स्वानुभव आठविता. एका जनार्दनी आणि नामदेव देती स्वानुभव आठविता. देती स्वानुभव आठविता. ओविया मंगळी गायीन तयासी. 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 स्वामी तुकयासी निजान दे. स्वामी तुकयासी निजान दे. ओविया मंगळी गायीन तयासी. स्वामी तू कयासी निजानंदे. स्वामी तू कयासी जानंदे. परलोक सोय रे जीवन लगे माझे. जे का पंढरी राजे अनुग्रहिले. जे का पंढरी राजे अनुग्रहिले. परलोक सोयी रे जीवन कहे माझे. जे का पंढरी राजे अनुग्रहिले. जे का पंढरी राजे अनुग्रहिले. ओविया मंगळी गायीन तयासी. ओविया मंगळी गायीन तयासी. ओविया मंगळी
तयासी स्वामी तुकयासी निजानंदे स्वामी तुकयासी निजानंदे निळामणे संत जे जे भूमंडळी 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 त्यांची पाय धुळी वंदिन मी त्यांची पाय धुळी वंदिन मी हा निळामणे संत जे जे भूमंडळी त्यांची पाय धुळी वंदिन गे त्यांची पाय धुळी वंदिन मी ओविया मंगळी गायीन तयासी 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 स्वामी तुकयासी निजानंदे स्वामी तुकयासी निजानंदे ओविया मंगळी गायीन तयासी स्वामी तुकयासी निजानंदे स्वामी तुकयासी निजानंदे विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की राजाधिराज सद्गुरुनाथ श्री शंकर महाराज की राजाधिराज सद्गुरुनाथ श्री पणवंक महाराज की श्री दयानंद स्वामी महाराज की श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 महादेव प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग सकल संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबराय यांचे निष्ठावंत शिष्य निळोबराय यांचा गोड असा अभंग 5 चरणांचा दळण्याच्या माध्यमातून संतांचं महात्म्य सांगणारा अभंग आज या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल दळण आणि निळोबराय. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, दळण म्हटलं की एखादी स्त्री आणि जातं समोर यावं. खरं तर दळण आणि स्त्री हे समीकरण जुळण्याजोग आहे. पण निळोबराय आणि दळण हे कसं, तर ज्या वेळेस संतांना हृदयातलं प्रेम, उत्कट प्रेम जेव्हा व्यक्त करायचं असतं, हृदयातली भावना जेव्हा व्यक्त करायची असते ना, तेव्हा पुरुष भावामध्ये जाऊन बोलता येत नाही. कारण पुरुष भाव म्हटलं की चौकटीत आलं, चौकटीच्या बाहेर व्यक्त होता येत नाही. पण स्त्री म्हटलं की हळवं मन आलं, तिच्या हृदयातली भावना आली आणि म्हणून निळोबराय आज स्त्री भूमिकेत बोलतात. पूर्वीच्या काळी आपण पाहिलंय की महिलांचं जीवन कष्टप्रद होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःचं दुःख किंवा सुख मांडण्यासाठी एखादी मैत्रीण किंवा एखादं साधन उपलब्ध नव्हतं. आता मोबाईल हे साधन झालं तो वेगळा भाग, पण पूर्वीच्या काळी बोलता येत नव्हतं कारण कष्ट फार होतं. आणि मग त्यावेळेस बोलायचं कुणापाशी, आयुष्यातलं सुख किंवा दुःख कुठं मांडायचं, तर महिलांसाठी एकमेव साधन होतं ते म्हणजे जातं. आणि जात्यावरती गाताना ती शरीर रूपानं संसार करत होती, पण मन मात्र चित्त मात्र माहेरी रमलेलं असायचं. आज निळोबरायांकडे पाहावं तर निळोबराय म्हणतात, माझी सुद्धा तीच अवस्था झाली, मी सुद्धा आज प्रपंचरूपी दळण दळतो. आणि मग निळोबरायांनी प्रथम चरणामध्ये सांगावं की मी सुद्धा काय करतो, हे प्रपंचरूपी दळण दळतो. दळणी दळिता आठवे मानसी. मी आठव केला, जशी माहेरवाशीन लेक असते ना, ती माहेरवाशीन एखादी सून स्वतःला जर आठवण करायची असेल तर प्रथम करते, आईची आठवण होते जात्यावरती दळताना. आणि म्हणून महाराज म्हणतात की अलंकापूर्वासी ज्ञानराज, लंका ही भोग्याची होती, अलंका योग्यांची आहे. म्हणून माऊली ज्ञानोबरायांचं वर्णन निळोबराय करतात की म्हणतात, ही आई आहे ना, हिचा आठव मी प्रथम करतो. आणि दुसऱ्यांदा सांगतात की अरे ज्या
आईचं आठवण झाल्यानंतर नंतर जर कोणाची आठवण येते ना तर ती वडिलांची येते. का? कारण आयुष्यामध्ये वडिलांचं सुद्धा स्थान श्रेष्ठ आहे. आणि मग या तुकोबरायांचं वर्णन का करतात? हो, प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या केली, अनुतापाच्या ज्वाळे देह बुद्धी हवेली, वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाखविली, अहंता ममता दौडोनी निज शांती वरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीव लग सोयरा. सांगितलं प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या गेली. तुकाराम महाराजांचा अधिकार सांगावा. याच्या पुढे जाऊन सांगतात, अरे जे कर्म सांगितलं ना आजच्या अभंगातून निळोबरा हेच तर सांगू इच्छितात की प्रत्येकानं कर्म केलं पाहिजे. कर्म प्रधान आहे प्रत्येक मनुष्य. का? माऊली ज्ञानोबरायांनी फार गोड वर्णन केलेले. आणि भगवंताला जी भक्ती अभिप्रेत आहे तीच विदिते पाळीती, निषेधाते टाळीती, मी होणी जाळीती सकळ कर्मे. सांगितलं की इतकंच नाही, कर्मेंद्रिय सुखे करीती कर्म अशेके, जे का वर्ण विषयके भागा आली. देवाला हीच भक्ती अभिप्रेत आहे. आणि म्हणून म्हणतात की जे संतांनी सांगितलं ना, या संतांमध्ये ज्यांचं महत्वाचं वर्णन करतात, पहिलं म्हणजे ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हटलं की प्रतिभा, आणि तुकोबाराय म्हटलं की प्रपंच आपल्या समोर येतो, नजरेसमोर येतो. आणि इतकंच नाही, याच्या पुढे जाऊन सांगतात महत्वाचा भागवत संप्रदायाचा खांब म्हणजे जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. त्यांचं वर्णन करतात. एका जनार्दन आणि नामदेव आणि देती स्वानुभव आठविता. हे जनार्दन महाराज म्हणजे एकनाथ, भागवतातलं महत्वाचा खांब ज्यांनी भागवत ग्रंथ दिला ते नाथ बाबा. आणि दुसरं सांगितलं नामदेव राय की नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. त्यांचं वर्णन केलं. ते काय करतात? ते मला स्वानुभव देतात. जे स्वतःला आलेले अनुभव आले अंगा ते या जगात येत असे असणारे संत. याच्या पुढे जाऊन सांगतात हे जे संत आहेत ना, हे संत इथले नाही बरं, परलोक सोय रे जीव लगे माझे, आणि जे का पंढरी राजे अनुग्रहिले. हे जे संत आहेत ना हे परलोकीचे सोयरे आहेत. पण का? देती स्वानुभव आठविता. त्यांचं स्मरण करता क्षणी काय करतात? आठव देतात. स्वतःचं स्मरण करता क्षणी अनुभवांची शिदोरी संत देतात. आणि म्हणून महाराज म्हणतात त्यांनी ज्यांचं भजन केलं त्यांचं एकदा भजन करू. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. आणि म्हणून निळोबाराय म्हणतात नुसतं इथल्या या सांगितलेल्या संतांचं नुसतं वर्णन करून मी थांबत नाही. मग मी जे महाराष्ट्रातल्या संतांचं वर्णन करून थांबत नाही बरं. मग निळा म्हणे संत जे जे भूमंडळी, निळा म्हणे संत जे जे भूमंडळी, निळा म्हणे संत जे जे भूमंडळी, निळा म्हणे संत जे जे भूमंडळी. त्यांचे पाया धुळी वंदीन मी, त्यांचे पाया धुळी वंदीन मी. ओवी अमंगळी गाईन ताजी, ओवी अमंगळी गाईन ताजी. मग हे संत, या संतांचं तुळ का म्हणतात निळोबाराय लावीन. माझ्या माऊलीने फार गोड वर्णन केले. माझे माऊली ज्ञानोबाराय म्हणतात संतांच्या चरणामध्ये सुख आहे. जयाचे नि मार्दवे पाय लागती ते तो होय जना सुख. इतकंच नाही, तैसे परमाणुपा गुंतले जाणून जीव सानुले, कारुण्या माझी पाऊले लपुणी चाले. संतांच्या चरणात करुण आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई. संतांच्या चरणातली ताकद आहे. माझे निळोबराय म्हणतात की असे जे संत आहेत ना या भूमंडळावरचे, प्रत्येक संतांच्या चरणाची पाय धुळी मी काय करीन. संतांना अपेक्षित आहे हो, देवाला सुद्धा अपेक्षित आहे. पण संतांचंच वर्णन का करावं? अनेकांची स्तुती. आम्हा ब्रह्महत्या, एकतर देवाचं नाहीतर देवमान्य संतांचं वर्णन करावं. आणि म्हणून निळोबराय सांगतात मी सुद्धा प्रपंच रूपी दळण दळलं. आणि मी दळण दळताना माझी सगळी कर्म केली. पण कर्म करत असताना शरीर संसारात होतं, पण चित्त माझ्या भगवंताच्या चरणावरती होतं. आणि ज्यांच्या चरणावरती चित्त आहे, ज्या संतांच्या चरणावरती निळोबराय चित्त ठेवतात, स्वतःचं हृदय अर्पण करतात, त्या संतांचं एकदा जोरदार भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
जाता जाता माऊलींच्या भाषेमध्ये सांगून जाईन. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनवितो असो. तुकाराम तुकाराम तुकाराम. रामकृष्ण हरी. आई साहेब काय सांगाल? लीनाताई, तुमचं नावही लीनाताई आहे आणि आपलं ऐकून मला असं वाटतं लीन व्हावं तुमच्या या चिंतनात. इतकं तुम्ही लीनतेने कीर्तन केलं, फार सुंदर विवेचन केलं तुम्ही. दळण मांडलं, पुरुषाचा भाव मांडला, तो चारी चरणाचा अर्थ छान सांगितला. पुन्हा आपलं गाणंही छान आहे. बुलेट ट्रेन कुठे काही थांबलीच नाही तुम्ही. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. माऊली, आपण निळोबारायांच्या या अभंगावर एक परिपूर्ण निरूपण आम्हाला ऐकवलंय. माऊली, प्रतिभा, तुकाराम महाराज काय सांगितलं तुम्ही? प्रपंच. प्रपंच. जेव्हा आपण अशी एखादी एक अलंकारिक भाषा सुरू करतो, तेव्हा ती शेवटपर्यंत चालली पाहिजे असे संकेत आहेत निरूपणाचे. मग तुम्ही बाकीच्यांना काय देणार असं तुम्हाला काय वाटतं? नामदेव महाराज म्हणजे प्रचार बरोबर. आणि नाथ बाबा म्हणजे खरं तर प्रपंच आणि भगवंताप्रतीची शरणागती. हे राहिलं सांगायचं ना, तसा उल्लेख झाला नाही. तुमचं गाणं मजबूत आहे, तो तुमचा पॉवर पॉइंट, स्ट्रॉंग पॉइंट आहे. फक्त त्याच्यात मग किती वेळ द्यावा आपण त्याच्यावर थोडं नियंत्रण आणूया. षड्जातल्या सप्तकातल्या चाली तुम्ही इझिली म्हणतायत, फक्त त्या सगळ्याला जो फ्लो आहे ते प्रेशर आपण थोडं कमी करूया, म्हणजे ते संगीत ऐकायला सुसह्य होईल आणि गाणं आणि निरूपण या दोन्ही गोष्टी अतिशय उत्कृष्ट असलेलं ईश्वरजी हे एक सुंदर कीर्तन आहे. वा. मग लीनाताई, कसं वाटतंय माहेरात येऊन? खूप छान. खूप आनंद आला. खूप समाधानही वाटलं, कारण 3 वर्ष झालं मुंबईला येण्याचा योग नाही. आई-वडिलांचं गावी येणं होतं, पण माझं शक्यतो फारसं मुंबईला येणं होत नाही. जर सेवेच्या माध्यमातून आले तरच, पण या 3 वर्षामध्ये नाहीच. सेवेच्याही माध्यमातून येण्याचा योग आला नाही काही अडचणींमुळं. पण म्हणतात ना, तुमच्या या सोनी मराठीचं सुद्धा आणि तुमच्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करावंसं वाटतं, की तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून कधीही माझं कीर्तन श्रवण न करणारे माझे वडील. आईनी अनेकदा सेवा ऐकल्यात, स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून. पण वडिलांनी कधीही ऐकलेलं नव्हतं आणि त्यांच्या 2 इच्छा होत्या. एक म्हणजे प्रत्यक्ष कीर्तन पाहण्याची, ऐकण्याची इच्छा आणि दुसरं म्हणजे राधाताईंना भेटण्याची इच्छा. या 2 इच्छा त्यांच्या होत्या. मला वाटतंय भगवंताच्या कृपाशीर्वादानं आणि या सोनी मराठीच्या चॅनेलमुळे या दोन्ही इच्छा त्यांच्या पूर्णत्वास जात आहेत. सगळ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करते. ते आल्यात आज? हो, आले. मग हाक मारा माहेरात, जशी त्यांना हाक मारता तशी बोलवा त्यांना मंचावर. आई आणि बापू या. काका, एवढ्या वर्षानंतर योग आला कीर्तन सेवा पाहण्याचा, काय भावना आहेत तुमच्या? या सोनी मराठीत मी रेग्युलर म्हणजे जी कीर्तन सेवा आहे रेग्युलर माऊली, आपण आलात सेवा सादर केली, हा सगळा मायेपणाचा जो काही सोहळा आहे तोही आम्हाला अनुभवायला दिलात. सेवा अशीच वाढत राहो. रामकृष्ण हरी. आपले कीर्तन सारथी नेहमी म्हणतात, माऊलींच्या ओव्या गायलाच जाव्यात, कारण त्या ओव्यांची रचनाच गाण्यासाठी केली आहे. वारकरी चालीत गायलेली ओव्यांची प्रमाण निरूपणापेक्षा अंतरात जास्त घर करतात ना माऊली. पाहूया आज कुठल्या ओव्या वारकरी चाली घेऊन येत आहेत. पाचारण करूयात हरिभक्ती परायण सोमेश्वर महाराज बदाले यांना. सुकली आता वाती घालून वाती घालून बैसे डोळा, वाती घालून बैसे डोळा. सुकली आता वाती घालून बैसे डोळा, वाती घालून बैसे डोळा, वाती घालून बैसे डोळा. ऐसे जागे खरी चिंता, काही आपुलिया हिता, काही आपुलिया हिता, काही आपुलिया हिता. तैसे जागे करी चित्ता, काही आपुलिया हिता, काही आपुलिया हिता, काही आपुलिया हिता. विक्षेपिले धना तेथे गुंतले मन, तेथे
चेपिले धन तेथे गुंतलेचे मन तेथे गुंतलेचे मन तेथे गुंतलेचे मन नाशिवंतासाठी 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 तुका म्हणे करीचे आटी तुका म्हणे करीचे आटी तुका म्हणे करीचे आटी नाशिवंतासाठी तुका म्हणे करीसी आटी तुका म्हणे करीसी आटी तुका म्हणे करीसी आटी कैसे जागे करी चित्ता काही आपुलिया हिता काही आपुलिया हिता काही आपुलिया हिता तैसे जागे करी चित्ता काही आपुलिया हिता काही आपुलिया हिता काही आपुलिया हिता विठ्ठल 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 सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक प्रकाश सूर्य संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत साधा सोपा बहुतेक मंडळीच्या परिचयाचा उपदेशपर प्रकरणातला अभंग. महाराज या अभंगामध्ये मानवी जीवनामध्ये व्यवहाराच्या ठिकाणी सजग असलेल्या व्यक्तीला जागृत असलेल्या व्यक्तीला अधिक स्वार्थी होऊन आपल्या खऱ्या हिताकरता कसं जाग व्हावं कशी जागृती चित्ताला द्यावी याचा सदृष्टांत उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल काय व्यवहारामध्ये माणसं जागी नाहीत असं नाहीयेत पण जिथं जागा असायला पाहिजे तिथं जागी नाही. काही व्यवहाराच्या ठिकाणी जागे आहेत परंतु परमार्थाच्या ठिकाणी झोपलेले आहेत. बराचसा विचार मला करता येईल. भगवान परमात्मा बोलतात या निशा सर्व भूतानाम तस्याम जागर्ती संयमी आहे की नाही. संत महात्मे प्रपंचाच्या ठिकाणी जरी झोपलेले असले तरी परमार्थाच्या आत्महिताच्या ठिकाणी मात्र जागे आहेत. तुम्ही आम्ही मात्र लौकिक हिताच्या ठिकाणी जागृती आमची दिसते पण आत्मिक हिताच्या ठिकाणी आध्यात्मिक वा परमार्थिक हिताच्या ठिकाणी आम्ही निद्रिस्त आहेत. विठ्ठल विठ्ठल आमची व्यवहारामध्ये किती जागृती. एखादा व्यावसायिक एखादा व्यापारी जेव्हा तो दिवसभर व्यापार करतो आणि सायंकाळी जेव्हा त्या व्यापाराचा ताळेबंद करतो आहे की नाही. आता अलीकडल्या भाषेत ज्याला आपण हिशोब म्हणू एखाद्या पैशाचा जर हिशोब लागत नसेल तर तो काय करतो वाती घालून पैसे जोडा म्हणजे काय वाद घ्यायची डोळ्यात घालायची असा त्याचा अर्थ नव्हे. वाच्यार्थाने विचार न करता लक्षार्थाने विचार डोळ्यात तेल घालून रात्रभर जागून काढतो पण त्याचा हिशोब तो लावतोच. व्यवहाराचा हिशोब जसा लावतो तसा परमार्थाचा सुद्धा हिशोब गरजेचा आहे. कारण व्यवहारातही ताळा महत्वाचा आहे परमार्थातही ताळा महत्वाचा. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. ज्याच्या जीवनात ताळा नाही त्याची अवकाळा होत असते. परंतु महाराज म्हणतात जसा व्यवहारात ताळा लावतो ना तसाच आपल्या हिताच्या ठिकाणी सुद्धा कसा ताळा लावा. कारण शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. देवगिरी किल्ल्यावरती गुरुवर्य स्वामीजींकडे जेव्हा नाथ महाराज होते तेव्हा गुरु महाराजांनी नाथ महाराजांना एका हिशोबाचं काम दिलं. नाथा तुम्ही हा हिशोब घ्या आणि लावा. नाथ महाराज सायंकाळी 9 साडेनऊच्या दरम्यान हिशोबाकरिता बसले. हिशोब लावू लागले. एका पैशाचा हिशोब लागत नव्हता. हिशोब लावता लावता तो ताळा लावता लावता रात्र निघून गेली. ब्रह्ममुहूर्त 3:30 वाजले. अचानकपणे पैशाचा हिशोब लागला. नाथ महाराजांना एवढा आनंद झाला टाळी वाजवली. सापडला 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 म्हणू लागले. गुरु महाराजांनी ऐकलं नाथा अरे पहाटेचे 3:30 वाजले तर तुम्ही झोपला नाही जागेच आहात. टाळी वाजवली काय सापडलं सापडलं म्हणता काय सापडलं तुम्हाला. गुरु महाराज तुम्ही जो हिशोब लावण्याकरता सांगितला होता जो ताळे बंद करण्याकरता सांगितला होता त्याच्यात एका पैशाचा ताळा मला हिशोब लागत नव्हता तो सापडला म्हणून मी टाळी वाजवली मला आनंद झाला. गुरु महाराजांच्या मुखातले शब्द आहेत. गुरु महाराज म्हणतात नाथा तुम्ही या पैशाचा हिशोब लावला याचा मला निश्चितच आनंद आहे.
पण या पैशाचा व्यावहारिक व्यापाराचा ताळा लावता लावता एक दिवस ज्या दिवशी तुम्ही परमात्म्याच्या प्राप्तीचा ताळा लावाल त्या दिवशी माझ्या अंतःकरणात आणखीनच द्विगुणित आनंद होईल. विठाला विठाला म्हणून व्यवहारामध्ये एखादा व्यापारी जसा आपल्या हिशोबाचा ताळा लावतो, महाराज म्हणले तसाच आपल्या परमार्थाच्या ठिकाणी जागृतीचा ताळा लावला पाहिजे आणि त्याकरता चित्ताला जागृती दिली पाहिजे. महाराजांनी हा दृष्टांत अभंगाच्या पहिल्या चरणात दिला. चुकलिया ताळा 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 पाठी घाल बैसे डोळा बैसे डोळा तैसे जागे करी चित्ता तैसे जागे करी चित्ता. महाराज म्हणतात जसा व्यवहाराचा व्यापाराचा ताळा बंद लावण्याकरता डोळ्यात तेल घालून आपण जागे राहतो, तेवढाच परमात्मा प्राप्तीचा ताळा लावला पाहिजे. याचा अर्थ असा नाही बरं की व्यवहार करायचाच नाही, व्यापार करायचाच नाही, त्याच्याकडे लक्ष द्यायचंच नाही. काही लोक आमच्या संत महात्म्याला म्हणतात की ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून संतांनी लोक आळशी केले, एकच प्रमाण ठेविल्या अनंते तैसेची राहावी, तेवढं कामापुरतं घेतात आणि असं म्हणतात. पण हेही विसरून चालणार नाही आपल्याला की तुकोबराय म्हणतात बाबा रे, प्रपंच असो वा परमार्थ असो इथे प्रयत्न करावेच लागतात. सायास केलिया वाचून ते नाही, भविष्यावरी काही घालू नये, इथे प्रयत्न करावेच लागतात, सायास करावेच लागतात. तो व्यापारी जसं आपलं मन आपलं चित्त सारखं त्या हिशोबात ठेवतो, महाराज म्हणले त्या पद्धतीनं आपलं चित्त आपल्या हिताच्याकडे लावावं. तैसे जागे करी चेता तैसे जागे करी चेता तैसे जागे करी चित्ता तैसे जागे करी चित्ता. काही आपुलिया हिता काही आपुलिया हिता काही आपुलिया हिता काही आपुलिया हिता तैसे जागे करी चित्ता तैसे जागे करी चित्ता. त्या पद्धतीनं आपल्या हिताच्या ठिकाणी आपण चित्ताला जागृती दिली पाहिजे, चित्त जागा झालं पाहिजे. मग आमचं चित्त काय झोपलेलं आहे का? हो, जे चित्त विषयाधीन झालेलं आहे ते निश्चितच झोपलेलं आहे. ज्या चित्तातले मल विक्षेप आवरणादी दोष गेलेले आहेत ते चित्त निश्चितच जाग चित्त आहे, पण त्या चित्ताला जाग केलं पाहिजे. मुळात चित्त ही काय कल्पना आपल्याला लक्षात आली पाहिजे. ज्ञानोबराय म्हणले अंग गोरे आणि तरुणे वरी लेईले आयलेने परी एकलेनी प्राणे सांडिले जेवी. या सर्व भौतिक बाजू असून सुद्धा त्यात जर प्राणच नसेल तर ते शरीर जसं निरर्थक आहे, तसं परमार्थ साधना करत असताना सगळं केलं पण त्याच्यात चित्तच नसेल तर ते निरर्थक आहे. विठाला विठाला म्हणून चित्ताला अनन्य साधारण महत्व आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुला जर मला प्राप्त करायचं असेल तर तुझं चित्त मला दे. नस केवळ देऊन तुला देता येणार नाही, ते पंच विषयाचा स्पर्श न होता अलगदपणे मला चित्त द्यायचं असेल तर ते अभ्यासानं द्यावं लागेल. अभ्यासानं अथ चित्तम समाधातुम न शक्नोसि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुम धनंजय. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देवो. अचुंबित अलगदपणे पंच विषयाचा स्पर्श न होता तू देऊ शकत नाहीस. मग त्याकरता काय कर, जैसे शरद कालू रिगे आणि सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. जेव्हा शरद ऋतूमध्ये गंगेला नदीला ओहोटी लागते, त्यातलं हळूहळू पाणी कमी होतं, तसं तू प्रपंचातलं चित्त हळूहळू काढ आणि मला देऊन टाक. तैसे जागे करी चित्ता काही आपुलिया हिता. ते चित्त त्या परमात्म्याकडे लावलं पाहिजे. आणखीन कसं लावलं पाहिजे, महाराजांनी पुन्हा दृष्टांत दिला. विक्षेपिले धन धन विक्षेपिले धन विक्षेपिले धन विक्षेपिले धन तेथे गुंतले से मान तेथे गुंतले से मान तैसे
जागे करी चित्ता तैसे जागे करी चित्ता. महाराजांनी पुन्हा एक गोड दृष्टांत दिला. एखादा धनी पण कृपण, बरं का, एखादा धनवान माणूस त्याने भरपूर धन जमा केलंय पण कृपण माणूस आहे, कंजूस माणूस आहे. त्यानं भरपूर धन जमा करून एखाद्या ठिकाणी जर ठेवलं, तो क्रिया कोणतीही करताना दिसतो पण त्याचं मन कुठं असतं? त्या धनात असतं. धनात त्याचं जसं मन धनात असतं ना, तसं आपलं चित्त अखंड आत्महितात असलं पाहिजे. वा वा. त्या धनी माणसाला धन किती आहे? तुलसी बाबा रामायणामध्ये गोड चिंतन करतात. कामी नारी पियारी जिमी लोभी प्रिय जिमी दाम. कामी नारी पियारी जिमी लोभी प्रिय जिमी दाम. तिमी रघुवर निरंतर लागऊ प्रिय मोही राम सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. कामी नारी पियारी जिमी. कामिनीला जसा पुरुष आवडतो, लोभी माणसाला जसं धन आवडतं. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, किंवा लाभाची आसोसे पुढे चाली म्हणा. धनाचा कृपणा लोभ जैसा. त्याला जसं धन आवडतं, कामिनी स्त्रीला जसा पुरुष आवडतो, तसं भगवत भक्ताला तेवढा प्राणापेक्षा जास्त देव आवडावा. विठाला विठाला. आणि याकरिता त्या भगवत भक्ताने आपल्या चित्ताला अखंड परमात्म्याकडे लावं, त्याचं चिंतन करावं आणि आपलं खरं हित साध्य करून घ्यावं. थोडा वेगळा विचार जर आपल्याला करायचा झाला तर पहिल्या चरणात महाराज म्हणतात, वाती घालून बैसे डोळा. व्यवहाराच्या ठिकाणी आपले डोळे जागे आहेत, परंतु प्रपंचाच्या ठिकाणी निद्रिस्त आहेत. म्हणजे डोळे विषयाधीन झालेत, आमची दृष्टी अंध झाली आहे. चित्त जागा करावं लागेल, म्हणजे आमचं चित्त झोपलेलं आहे आणि मन मात्र धनात गुंतलेलं आहे. आमच्या विषयांध झालेल्या दृष्टीला आपल्याला ज्ञानाच्या संपर्कानं सदृष्ट करावं लागेल, दृष्टी द्यावी लागेल. झोपलेल्या चित्ताला परमात्मा नामाचा गजर म्हणजे अलार्म लावून त्याला जागा करावं लागेल आणि धनात गुंतलेल्या मनाला परमात्माकडे लावून आपलं हित साध्य करून घ्यावं लागेल. तैसे जागे करी चित्ता काही आपुलिया हिता. विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई. जय विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. विठोबार आमचे ब्रह्मीभूत गुरुनाम गुरु रंगनाथ गुरुजी महाराज परभणीकर म्हणायचे, प्रयत्नानं करावा तो परमार्थ आणि प्रारब्धावर सोडावा तो प्रपंच. संसार संसार होत राहतो आणि करावा लागतो तो परमार्थ. गळ्यात माळ घालावी लागते, है का नाही? आळंदी पंढरीची वारी करावी लागते. संसार कुठे शिकवला जातो का? संसार आपोआप होत राहतो, पण परमार्थ मात्र शिकवावा लागतो. आम्ही इथे आलोत म्हणजे काहीतरी तुमच्याकडून शिकण्याकरताच आलोत. ही मंडळी इथे वाजवतात गातात, ही शिकावं लागतं. प्रपंच होत राहतो, म्हणून तुझे प्रयत्न काय? आपल्याला जिथे प्रयत्न करायला पाहिजेत आपण तिथं करत नाहीत, आणि जिथे केले नाही पाहिजेत तिथे केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबा तू ज्याच्याकरता प्रयत्न करतोयस ना ते सर्व कसं आहे? नश्वर आहे. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवासवे आटी पाडितोसी. म्हणून महाराज म्हणतात, नाशिवंतासाठी 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 म्हणे करी तुका म्हणे करीसी आटी कैसे लागे करी जिता. कैसे लागे करी जिता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. वा वा, क्या बात आहे. माऊली सोमेश्वर महाराज काय गोड कीर्तन केलं हो. म्हणजे मराठवाडा संतांची भूमी, याची काही जाहिरात नाही करावी लागत. ते कीर्तन किती परिपूर्ण असलं पाहिजे, त्याचं उत्तम उदाहरण हे कीर्तन आहे. सगळ्या काना कोपऱ्यांचा धांडोळा घेऊन
अशी एक जागा ठेवली नाही की यांचं हे राहिलं असं आज आम्ही काही सांगू. सगळ्यात महत्वाचं त्यांच्या कीर्तनातलं जे भजनाचं सहजपण आहे, हा रियाजाचा नाही, हा नित्य भजनाच्या सेवेचा परिणाम आहे. आणि ओव्यांचं जे गाणं आहे ना, सहज सहज फिरकत जाता गाणं एकदा. अथवा हे चित्त हा मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देवो. हा 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 असं वाटतं माऊलीने ही ओवी याच चालीत तेव्हा सांगितली असावी. ही सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतलीये. आपलं कीर्तनी कीर्तनाची व्याख्या आहे. खूप गोड, खूपच गोड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माझी विनंती राहील आपल्याला. आहा. खूपच छान. बाप 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 आज दत्तक घेऊन जातायत का काय तुम्हाला काय कळे ना मला. प्रचंड खुश केलं आपण त्यांना. आई साहेब महाराज असं कीर्तन टाळे बंद केलं सर्वांगीण बाजूनी कार्यक्रम तुम्ही असं केलाय की जसं सफरचंद आहे त्याचं काही टरखलं काढायची गरजच लागत नाही, हा. डायरेक्ट खायचं असतं. तसं ते सर्वांगीण बाजूनी खाण्यासारखं चिंतन आपण केलंय. एक नंबर, गुड, बेटर, बेस्ट. मला माझा हृदयापासून आपल्याला सलाम आहे. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. महाराज या सेवेवर प्रचंड प्रेम आहे ना हो तुमचं. ते माझं कीर्तन हे प्राणच आहे. पण असं कधी झालंय की कितीही गोष्ट आयुष्यात परिस्थिती जरी बदलली तरी तुम्ही कीर्तन सेवा केलीच आहे, त्याच्यापासून तुम्ही दूर गेला नाहीत? तो एक माझ्या जीवनातला फार मोठा प्रसंग आहे. कुठला महाराज? लॉकडाऊनच्या पूर्वी मला वाटतं 2019 साली सोनपेठ पासून एक 50-60 किलोमीटर अंतरावर मी कीर्तनाला गेलो होतो. मी बाहेर असल्यामुळं घरच्या परिस्थितीकडे किंवा माझं लक्ष नाहीच रोज कीर्तनालाच. आणि मग त्या सगळ्या बाबींना माझ्या मागे पाहणारा माझा एक, आपण ज्याला भाऊ म्हणजे भाऊ या शब्दाला उलट केलं तर उभा, जो भावाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो त्याचं नाव भाऊ. परंतु माझ्या जीवनातला फार मोठा तो काळा दिवस असं म्हटलं तरी हरकत नाही. सायंकाळी आम्ही हरिपाठाचं चिंतन केलं आणि मी कीर्तन सेवेकरता निघून गेलो. आणि माझा भाऊ काहीतरी कारणास्तव लातूरला जात होता. जात असताना त्याचा फार मोठा ऍक्सिडेंट झाला. माऊली आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकऱ्यांची सेवा इथे सादर झाली आणि पुन्हा एकदा ती घटिका समीप आली, जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे की कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. पाचारण करूयात हरिभक्तीपरायण सोमेश्वर महाराज आणि लीना महाराज यांना. पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळते. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार ते आहेत हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. वारी अशी अखंड चालू राहू रामकृष्ण हरी. चला माऊली आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा आपला हा कीर्तन सोहळा. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? रामकृष्ण हरी.